आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पीओपी मूर्तीवरील बंदी सरकारला अमान्य, शेलारांची भूमिका। पीओपी संदर्भात मूर्तिकारांच्या बाजूने कोर्टात बाजू मांडू। पीओपी योग्य की अयोग्य हे सांगण्यासाठी तंत्रज्ञानाची समिती गठीत करणार, शेलारांची प्रतिक्रिया। न्यायाधीशांनी मुंबई खंडपीठाच्या जे आदेश मागी गणेशोत्सव विसर्जनाचा पुरता, बनवण्यापुरता, विक्री करण्यावर बंदी घालण्यापुरता ते दिलेत, त्याच्या विरोधात भूमिका महाराष्ट्र सरकार कोर्टात तुमच्या बाजूने मांडेल। राज्यात 8 दिवसात विविध शहरात शववाहिका दिल्या जातील, प्रकाश आंबेडकरांची TV9 मराठीला माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचे संतोष बांगर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक यांचं हस्तांदोलन, दोघांची विधान भवनात भेट। दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती, तर ऑफ रेकॉर्ड ही दोस्ती तुटायची नाही असाही संवाद दोघांमध्ये झाल्याची माहिती। स्वारगेट अत्याचार प्रकरणात एसटीच्या 4 अधिकाऱ्यांचं निलंबन, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानसभेत माहिती। पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणी सरकारची मोठी कारवाई। स्वारगेट बस स्थानकामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या घटनेच्या अनुषंगाने 4 अधिकाऱ्यांचे निलंबित करण्यात आले आहे। मला निवडणुकीत 10 ते 12 कोटी लागले, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंचा जुना व्हिडिओ व्हायरल। निवडणूक खर्चाहून जास्त खर्चाची कबुली दिल्यानं सोळंके वादात। हे आपला 10-12 कोटीपर्यंत मर्यादित राहिलो, पण निवडून आलो म्हणजे पैसे निवडणूक जिंकायला लागतं असं काही नाही। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यानं जुने विधानं मुद्दाम पसरवली जात आहेत, प्रकाश सोळंकेंचा दावा। त्या व्हिडिओत लाखाऐवजी कोटी हा शब्द चुकून वापरल्याचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा लागला तेव्हापासून बीड जिल्ह्यातल्या आमच्या सर्व ज्यांनी विरोध केला त्यांची कुठली ना कुठली प्रकरणं शोधून त्याच्यामध्ये आम्ही गुंडगिरी करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय। प्रकाश सोळंकेंनी निवडणुकीत पैशाचा वापर केला, भ्रष्टाचार। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांचा सोळंकेंवर निशाणा, सोळंकेंविरोधात याचिका दाखल केल्यास 3 वर्षांसाठी आमदारकी रद्द होणार, दमानिया यांची प्रतिक्रिया। कलम 10A अंतर्गत या व्यक्तीविरुद्ध इलेक्शन पिटिशन फाईल करता येतं आणि हे इलेक्शन पिटिशन जर फाईल केलं तर त्या माणसाला 3 वर्ष आमदारकीवरनं बाहेर ठेवण्यात येतं। शिवरायांच्या सैन्यात कुणीही मुस्लिम नव्हता, नितेश राणेंचं अजब वक्तव्य। तर काही मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। महाराजांचे अर्धे बॉडीगार्ड मुस्लिम होते, नितेश राणेंच्या दाव्याला जितेंद्र आव्हाडांचं उत्तर।